4 ज्याच्यामध्ये खर्च केला 5 धाबांना, एक फलंदाजा 6 धाबा आणि एक फलंदाजाला बाद केलाय। हा फटका चांगला ऑफसाइडला चेंडू लॉक केलाय, समालोचन कक्षाला सलामी देत असताना टोकलाय। हा ब्रँडेड षटकार फलंदाज अनिकेत जोशीनं अगदी चांगला तडाखा दिला। ज्या फटक्याची गरज होती थोडंसं आशेची किरण, कारण की सलग 3 धक्के लागले होते, थोडासा बॅकफूट वरती आला होता, धाब्यांसाठी घाम घालावा लागला होता। अशा स्थितीमध्ये अनिकेत जोशीनं टोकलाय षटकार। पुन्हा चांगला प्रहार, चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, मात्र इथे मात्र एकच धाव मिळेल। एका धावेने आता संघ देखील पुढे सरकला। षटकाचा विचार केला तर षटक देखील इथे समाप्त झाला। 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर बॅटिंग करत असताना ज्ञानेश्वर प्रतिष्ठान विंदने हा संघ जाऊन पोहोचला 3 बाद, टोटल 18 या आकड्यावरती। ट्रेडेक्स ॲप ट्रेडिंग करू शकता तुम्ही घर बसल्या, माझं प्रेडिक्शन तुम्ही देऊ शकता। आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की हा संघ जिंकेल, तो संघ जिंकेल, तर तेच तुम्हाला फक्त ट्रेडेक्स वरून करायचं आहे। लिंक तुम्हाला YouTube लाईव्हच्या बायो मध्ये दिलेली आहे आणि तिकडे जाऊन ट्रेडेक्स ॲप डाउनलोड करा, तिथे मॅच येईल। तिसरं षटक, पहिलाच बॉल, गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती, सेकंड स्पेल घेऊन आला स्वप्नील कांबळे। पहिला P1चा षटक अगदी पॉवरफुल गोलंदाजी राहिली विचुंबे टीमसाठी आणि पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धाबा खर्च करीत असताना 2 धक्के दिले होते खरं तर ज्ञानेश्वर प्रतिष्ठान बिंदने टीमला। सेकंड स्पेल कशा रीतीने फेकला जाईल, सेकंड बॉल फटका चांगला अगदी केला मिड विकेटला, वेगाला चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षकात पद्धतालिकेचा वापर केला आणि चेंडू अंतिम मोमेंटला फरार झालाय, बॉडी लाईनच्या बाहेर हा चौकार आलाय। या फटक्यानं देखील दिलासा दिला जाईल। धाबेवरती आता थोडंसं वेग वाढवण्याचा प्रयत्न, एक्सेलेटर पाय ठेवले सध्या विंदने टीमना। 4 धाब्याने संघ पुढे सरकला। धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना, फलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळते 22, लॉस्ट ऑफ 3 विकेट। मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय ज्ञानेश्वर प्रतिष्ठान बिंदने। समोर फलंदाज अनिकेत जोशी ॲज द ओपनर, हा फलंदाज स्ट्राइक एंड वरती। पुन्हा प्रहार केला, क्षेत्ररक्षक आहेत थोडासा दूर, पंचांचा इशारेल मिल्तीचा आलाय षटकार। फलंदाज अनिकेत जोशीच्या बॅटमधून हवाई रॅकेट सध्या उडवतो या मॅच मध्ये, जिथे संघ थोडा अडचणीखाली आला होता ना, आता अडचणीतून टीमला बाहेर काढत एक चांगल्या टार्गेट वरती नेण्याचा प्रयत्न अनिकेत जोशी करतोय विंदने टीमसाठी। या 6 धावेनं संघ पुढे सरकलाय। संघाची धावसंख्या फलकावरती 28। स्वप्नील कांबळेवरती केला प्रतिप्रहार, चांगले फटकेबाजी, षटकार चौकाराची अतिशबाजी करत असताना ओपनिंग ब्लास्ट करतोय अनिकेत जोशी आणि अजून एक दर्जेदार स्टँडर्ड फटका येतोय चौकार। चौकाराला अगदी ओपनिंग ब्लास्ट करतो अनिकेत। स्वप्नील वरती हल्ला चढवला, अजून एक दिला तडाखा, चांगला फटका पाहतोय फलंदाज अनिकेत जोशीच्या बॅट मधून। अजून एक षटकार, काय फलंदाजी, अफलातून क्रिकेट। संघ अडचणीखाली सापडला होता ना, अशा स्थितीमध्ये संकट मोचक केली नक्की साकारल्या। धावांचा विचार केला फलकावरती टोटल 38, 38 धाबा। पहिल्या षटकामध्ये 5 आल्या। सेकंड स्पेल स्वप्नील कांबळेवरती प्रति हल्ला चढवला फलंदाज अनिकेत जोशीनं। विस्फोट खेळ साकारत असताना चांगल्या टार्गेटवरती नेण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वर प्रतिष्ठान बिंदने टीमला करतोय।
हलक्या हातानं पुश केला, संयम शांततानं खेळ साकत असताना पा तुमचं डोकं जर शांत असेल ना तर चांगलं खेळ हे सातत्यानं होता आणि अगदी शांत डोक्यानं खेळ करतोय अनिकेत जोशी या मॅचमध्ये. पाच षटकार चौकार, त्याच्यानंतर पुन्हा एकदा चौकार षटकार पाहिलं आणि इथे सिंगल खूप महत्वाची होती. चला पाण्याची पूर्तता करा. 3 षटकांचं खेळ आता समाप्त झालं आणि 3 षटकांच्या अखेरीस टोटल संघाची धावसंख्या फलकावरती 39. चला चेंडू भेटला असेल तर ऑल इंडिया प्रेक्षकांना मी विनंती करेन की आपण मैदानाच्या आतमध्ये चेंडू फेका. तर 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या अखेरीस धाव पुस्तकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील 39. पहिल्या षटकामध्ये स्वप्नील कांबळेला चांगली गोलंदाजी केली आणि त्या स्वप्नील कांबळेला दुसऱ्या षटकामध्ये 21 धावा खर्च कराव्या लागल्या. हा क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आणि हा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. चांगला खेळ साकारला अनिकेत जोशीना. जिथे 3 धक्के लागले होते थोडासा बॅकफूटवरती होता आणि तिथून फ्रंटफूटवरती घेऊन आला ज्ञानेश्वर प्रतिष्ठान बिंदने टीमला. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. यश पाटील याच्यावरती विश्वास दाखवला. धाबेवरती तुम्हाला अंकुश लावायचं असेल ना तर अनिकेत जोशीची विकेट भरपूर महत्त्वाची असेल सध्या भैरवनाथ विचुंबे टीमसाठी. गोलंदाज तयार यश पाटील, समोर अनिकेत जोशी. स्लोवर बॉल गतीमध्ये मिश्रण केलं, अगदी गतीला रीड केला आणि चांगला फटका अनिकेत जोशी खेचतो. अजून एक ब्रँडेड षटकार. षटकारांना संघ देखील पुढे सरकला. अगदी वाऱ्याच्या वेगाचा प्रवास सध्या करतो या मॅच मध्ये ज्ञानेश्वर प्रतिष्ठान बिंदने. संघ जाऊन पोहोचला 45 या आकड्यावरती. चेंडूचा लाईन मेरिट पाहतोय, त्याच्यानंतर चांगले फटके आपल्या फॉलो थ्रू मध्ये एक्झिक्यूट करतोय अनिकेत जोशी. चांगली फलंदाजी, एका हाताने टार्गेट सेट कसं करायचं ना याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये. फुटबॉलचा वापर, फटका चांगला, ऑफसाईडला क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि चेंडू जाई सलग 6. दुसरा दिलाय तडाका, सलग दुसरा षटकार ठोकतोय फलंदाज अनिकेत जोशी. अफलातून बॅटिंग, अगदी मारत इनिंग साकारतोय अनिकेत जोशी. एका हातांना किल्ल कसं उभं करायचं याचं प्रात्यक्षिक उदाहरण चांगलं टार्गेट सेट करत असताना विंदने टीम आणि त्याच्यामुळे खरं तर अनिकेतचा भरपूर चांगले योगदान या मॅच मध्ये पाहतोय.
यश पाटील वरती हल्ला चढवला, सलग 2 षटकार. धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली तर 50 धाबा कंप्लीट करत असताना 51 या आकड्यावरती विंदने संघ. पुढचा बॉल यश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. आता विकेटसाठी झालं रचाबा लागेल भैरवनाथ विचुंबे टीमला. 2 षटकामध्ये दमदार गोलंदाजी झाली, त्याच्यानंतर तिसऱ्या षटकापासून प्रति हल्ला चढवला अनिकेतना. थोडा स्लोवर होता, गतीमध्ये मिश्रण, यष्टीरक्षकाला दिला चकवा आणि चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप 4 धाब्यांसाठी. 22 मध्ये या 4 धाबा मिळतील. त्या मात्र बॅटिंग करत असताना ज्ञानेश्वर प्रतिष्ठान विंदने टीमसाठी. धावा 22 ने हो किंवा बॅट ने हवा येणं भरपूर महत्वाचे असतात. अनेक चांगला टार्गेट सेट करत असताना सध्या आपण या मॅच मध्ये ज्ञानेश्वर प्रतिष्ठान विंदने टीमला पाहतोय. यश पाटीलला गोलंदाज प्रति हल्ला चढवला, प्रत्येक गोलंदाजावरती अगदी हवाई रॅकेट सध्या उडवतोय फलंदाज अनिकेत जोशी. पुढचा बॉल पुन्हा चांगला फरार केला, गॅप सिलेक्शन केल्या, क्षेत्ररक्षक नाही आहेत, एक टप्पा बाउंस चेंडू फरार. अजून एक चांगला फटका अनिकेत जोशीच्या बॅटमधून येतोय चौकार. थैंक यू. उड़ान तो बरनी है, चाहे कहीं बार गिरना पड़े, सपनों को पूरा करना है, चाहे खुद से भी लढना पडे. संघ अडचणीखाली आला होता, त्याच्यानंतर अगदी चांगली फलंदाजी साकारतोय अनिकेत जोशी. ओपनिंग ब्लास्ट कसं करावं ना याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये. हा प्रकारचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला केला, इनसाइड आउट फटका, अजून एक चौकार. प्रत्येक बॉल वरती चौकार षटकार पाहायला मिळतं. इतकी चांगली फलंदाजी साकारतोय अनिकेत जोशी, ऑन फायर. (63) धाबा धाव पुस्तकावरती. वैयक्तिक आपण पाहिलं तर अनिकेत जोशी 48 या आकड्यावरती केलतोय. दमदार बॅटिंग आपण अनिकेत जोशीची पाहतो या मॅच मध्ये. चांगली फलंदाजी साकारता, प्रत्येक बॉल वरती अगदी आक्रमण. हो, प्रहार करण्याचा प्रयत्न, इथे थोडस चेंज स्पेस केला, अंतिम बॉल डॉट फेकला. गोलंदाज यश पाटीलनं 4 षटकांचे केस समाप्त झाला आणि 4 षटकांच्या अखेरीस ज्ञानेश्वर प्रतिष्ठान विंदने हा संघ जाऊन पोहोचला तब्बल 63 या आकड्यावरती. अगदी चांगलं संगीत आपण सातत्यानं ऐकलंय. डीजे जयेश असतील, खरं तर डीजे नितीनच्या तालमीत घडलेलं आपण ऑपरेटर पाहतो जयेशला, त्याचं देखील आपण आभार व्यक्त करू. अगदी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारं संगीत हे सातत्यानं आपण डीजे नितीन डीजे जयेशच्या माध्यमातून पाहिलं, त्यांचे आभार. शेवटचं षटक धाव पुस्तकावरती धाबाला 63. 2 धाबा दूर असेल अर्धशतके केलीसाठी अनिकेत जोशी. हलक्यातनं पुश केला, बॅक टू द बॉलर. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूची अडवणी होते, तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला, पण चांगलं केलं गीतेश जोशीना. कारण की समोर आपण पाहिलं फलंदाज अनिकेत जोशी नॉन स्ट्राईक वरती आहे आणि त्याला स्ट्राईक देणं हे गरजेचं होतं, कारण की वैयक्तिक 48 धाब्यांची केली सध्या तो साकारतोय. पुढचा बॉल गोलंदाज आर्थिकला आपण पाहतोय. ऑन द कार्पेट, 1 धाव कंप्लीट. दुसरे धाबेचा प्रयत्न केला जातोय, नाही ते 2 धावा कंप्लीट होतील आणि या स्पर्धेचा अर्धशतकीय केली साकारतोय अनिकेत जोशी. खरं तर दुसरी अर्धशतकीय केली या मॅच मध्ये अनिकेत जोशीच्या नावावरती. पहिली आपण पाहिले तर करण पाटील टेंबोडे यांना अर्धशतकीय केली साकारल्यानं आजच्या दिवसामध्ये आपण अनिकेत जोशीची अफलातून बॅटिंग, मॅरेथॉन इनिंग अर्थात अर्धशतकीय केली पाहिली. दमदार बॅटिंग, एक चांगल्या टार्गेट वरती नेलं जाते विंदने टीमला. हा देखील फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, 1 टप्पा इन ऍक्शन
चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट. पण या षटकामध्ये आपण पाहिलं प्रतीकनं थोडंसं बॅकअप दिलं. धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना फलकावरती 67 या आकड्यावरती ज्ञानेश्वर प्रतिष्ठान बिंदने जाऊन पोहोचला. अजूनही आपण विचार केला 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. गोलंदाज अर्तिकला आपण पाहतोय. शेवटचा अंतिम षटक अगदी ऑफसाईडला केला. क्षेत्रक्षे बेगाने येथील एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाबेचं धाडस मानस होत नाही. फक्त एकच धाबेनं समाधान मानलं. एका धाबेनं संघ देखील पुढे सरकला. संघ जाऊन पोहोचला 68 या आकड्यावरती. 68 धावा धाव पुस्तकावरती. समोर पुन्हा एकदा ॲज अ ओपनर बॅट्समन अनिकेत जोशी. लाईन पाहावी लागेल. यस पंचांचा इशाराला दीपक पाटील सर आमच्याकडे दर्शवतील का हा बॉल वाईट आहे. आणि एक धाव पुन्हा एकदा ऍड होईल. पुढचा बॉल टॅपिंग क्रिकेट. हा षटक खूप चांगला राहिला बिसुंबे टीमसाठी. या षटकामध्ये आपण प्रणय पाहिलं ना तर मोठ्या फटक्यापासून थोडंसं वंचित ठेवला आणि स्लॉगच्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी करतो आर्थिक. धाबेवरती थोडंसं अंकुश लावला. संघ जाऊन पोहोचला ना 70 या आकड्यावरती. चेंडूचा विचार केला. चेंडू फेकले 5 याच्यामध्ये खर्च केला 7 धाबा. इथे चांगली लाईन. अंतिम बॉलला डॉट. हा षटक खूप चांगला राहिला खरं तर भैरवनाथ विचुंबे टीमसाठी. ज्या अंतिम षटकामध्ये अगदी स्लॉगरच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली प्रतीकनं. अवघ्या 7 धाबा खर्च केल्या. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना खरं तर ज्ञानेश्वर प्रतिष्ठान बिंदने टीमनं धाबा बनवल्या 70 आणि 71 धाब्यांचा भलं मोठं लक्ष्य सेकंद 17 मध्ये पार करावं लागेल भैरवनाथ विचुंबे टीमला.